कळंबा फिल्टर हाऊसची प्रचंड दुरावस्था झाली आहे। त्यामुळे कोल्हापूर महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी आक्रमक आंदोलन करण्यात आलं। यावेळी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले नसल्यामुळे त्याचा जोरदार निषेध करण्यात आला। येत्या सोमवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन निर्णय घेतला नाही तर लोकप्रतिनिधींसह जन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। 1946 साली बांधण्यात आलेलं आणि हेरिटेज वास्तूमध्ये समाविष्ट असलेलं कळंबा फिल्टर हाऊस हे निम्म्या कोल्हापूर शहराची तहान भागवते। मात्र महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या कळंबा फिल्टर हाऊसची अत्यंत दुरावस्था झाली आहे। त्यामुळे आज बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीनं संस्थापक किसनराव कल्याणकर, अध्यक्ष रामेश्वर पत्की, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, पद्माकर कापसे यांच्या नेतृत्वाखाली कळंबा फिल्टर हाऊस इथं आंदोलन करण्यात आलं। सकाळी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचे सर्व कार्यकर्ते कळंबा फिल्टर हाऊसमध्ये जमले होते। या दरम्यान संबंधित प्रभागातील नगरसेवक दुर्वास कदम, विजयसिंह खाडे पाटील, नगरसेविका मानसी लोळगे, सुषमा जरव हे लोकप्रतिनिधीही या ठिकाणी आले होते। परंतु महापालिका प्रशासनाला याबाबत कळवूनही कोणतेही वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले नाहीत। केवळ उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण आणि शाखा अभियंता राजेंद्र हुजरे हे दोनच अधिकारी तसंच काही कर्मचारी इथे आले होते। त्यामुळे बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचे सर्वच कार्यकर्ते प्रचंड संतप्त होऊन याचा तीव्र निषेध करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यांनी या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष सोबत घेऊन कळंबा फिल्टर हाऊसची झालेली दुरावस्था ठिकठिकाणी नेऊन निदर्शनाला आणून दिली। या फिल्टर हाऊसमध्ये ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांसह भटक्या प्राण्यांचा वावर होता। घोड्यांच्या लादी, बकऱ्या शेळ्यांच्या लेंड्या, दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच, सिगारेटची पाकिटं आणि कचऱ्याचे ढीग यांनी हा परिसर पूर्णपणे भरल्याचं उघडकीला आलं। या कळंबा फिल्टर हाऊसचा वापर सार्वजनिक मुतारी म्हणून होत असल्याचंही निदर्शनाला आणून दिलं। कळंबा फिल्टर हाऊसच्या चारी बाजूंच्या संरक्षक भिंती ढासळल्या असून कळंबा फिल्टर हाऊसच्या सुरक्षेसाठी कोणताही सुरक्षा रक्षक उपस्थित नसल्याचं यावेळी दिसून आलं। इथल्या अंतर्गत रस्त्यांची पूर्णपणे वाताहत झाली आहे। इथं कचऱ्याचे ढीग साचले असून बेकायदेशीर पार्किंग, मद्यपींसह गांजा आणि जुगाराचे अड्डे इथं सुरू असल्यानं तसंच इथं अंधाराचं साम्राज्य निर्माण झाल्यानं या परिसराला सध्या स्मशान कळा आल्याचं दिसून आलंय। या ठिकाणी तुटलेले पाईप, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटं आणि खुद्द फिल्टर हाऊसमध्ये असलेली गळती यामुळे हा संपूर्ण परिसर बकाल बनल्याचं स्पष्ट झालंय। संभाजीनगर पेट्रोल पंपासमोर अतिशय अवघड वळणावर मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व धोकादायक अवस्थेत असल्याचंही निदर्शनाला आणून दिलंय। या सर्व अनास्थेबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांची यावेळी कानउघाडणी करण्यात आली। सोमवारी या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घ्यावं आणि उपाययोजना कराव्यात, अन्यथा कळंबा फिल्टर हाऊसच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या शिष्टमंडळात संस्थापक किसनराव कल्याणकर, अध्यक्ष रामेश्वर पत्की, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, पद्माकर कापसे, मुसाबाई शेख, सतीश पवार, रामहरी पाटील, प्रशांत डकरे, किशोर यादव, दीपक मेहतर, अनिल कोळेकर, रोहित गाडीवड्डर, अर्जुन शिंदे, किरण भोसले, अविनाश पवार, प्रशांत बर्गे, रियाज कवटेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।